महाराष्ट्र के पुणे में इंसानियत को झकझोर देने वाली खबर सामने आई है। पुणे में 21 साल की लड़की से गैंगरेप हुआ है। बताया जा रहा है कि पीड़ित लड़की अपने दोस्त के साथ घूमने गई थी। देर रात एक सुनसान जगह पर 3 लड़कों ने उसे पकड़ लिया। इसके बाद उन तीनों ने दोस्त की पिटाई की और उसके सामने ही लड़की के साथ दुष्कर्म किया। इसके बाद दरिंदे वहां से भाग निकले। पीड़ित के दोस्त ने लड़की को देर रात अस्पताल पहुंचाया। फिलहाल लड़की अभी अस्पताल में भर्ती है। पुलिस की टीम भी अस्पताल पहुंच चुकी है और मामले की जांच में जुट गई है। पुलिस ने कहा कि उन्हें सुबह 5 बजे इस वारदात की जानकारी मिली। लड़की से गैंगरेप करने वाले तीनों दरिंदे कौन थे, इसकी डिटेल भी सामने नहीं आई है। फिलहाल पुलिस लड़की के दोस्त से पूछताछ कर रही है और गैंगरेप की गुत्थी को सुलझाने की कोशिश कर रही है। 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोपदेव घाटाला गेली होती। हे लोक तिथे सरासरी 11च्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते। ते झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनुलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे से नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते। तिथे हे मेडिकल लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठवण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेले आहे आणि यांच्यामध्ये क्राइम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जे आहे से शेअर करण्यात येईल।